राजमाता कुंती देवी हे हस्तभूषण त्यांनी हस्तिनापुरातील कुठल्या तरी एका महापराक्रमी योद्ध्याच्या पुत्रासाठी करून घेतलं आहे. कारण सुवर्णकाराला त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या मी स्वतः ऐकल्या आहेत. मीच त्याला मथुरेहून पाचारण केलं होतं. हस्तिनापुरातील महापराक्रमी योद्धा कोण, असा प्रश्न मी स्वतःला विचारला, पण नेमकं नाव काही डोळ्यापुढे येईना. आपल्याला काय करायचंय असा विचार करीत तो यत्न मी सोडून दिला. अमात्य त्या वास्तूचं वर्णन ऐकू लागले. राजवास्तू इतकी आकर्षक बांधण्यात आली होती की तिच्यापुढे हस्तिनापूरचा प्राचीन राजवाडा मला काहीच वाटला नाही. निरनिराळ्या दालनातून निरनिराळे कक्ष पाहताना त्यांची घडण करणाऱ्या त्या कल्पक कलाकाराचं कौतुक केल्याशिवाय राहावेना. भिंतीवर ठायी ठायी कुरूंच्या पूर्वजांच्या जीवनचरित्रातले अनेक ठळक प्रसंग आकर्षक रंगात चितारले होते. राजसभेचं विशाल दालन म्हणजे तर चित्रकलेचा स्वच्छंद आविष्कारच वाटला मला. त्या दालनात पितामह भीष्म काशीराजांच्या कन्या हरण करून आणताहेत. महाराज शंतनू नदी टाकी मत्स्यकन्या मत्स्यगंधेकडं लुब्ध होऊन पाहतायत. महाराज देवापी राज्याचा त्याग करून ऐन तारुण्यात ईशचिंतनासाठी शांत मुद्रेनं अरण्यात जाताना हस्तिनापूरवासियांकडून बाहू उभारून निरोप घेत आहेत. महाराज पांडू एका अरण्यात मृगया करीत फिरतायत. त्यांनी मारलेल्या मृगाचं एका कोपिष्ट ऋषीत रूपांतर झालं आहे. शापित महाराज पांडू आपल्या 2 स्त्रियांसह नगराचा खालील मान घालून निरोप घेतायत. एका अरण्यात ऋषी वेषाधारी महाराज पांडू असून त्यांच्या दोहो बाजू 2 स्त्रिया आहेत. त्यांच्यासमोर 5 बालके खेळतायत. असे अनेक आकर्षक प्रसंग पाहताना मला भूतकालाचा वेध घेऊ लागलं. ती राजसभा कुरूंच्या हस्तिनापुरातील राजसभेपेक्षा मला कितीतरी प्रसन्न आणि जिवंत वाटली. एक गोष्ट मात्र त्या राजसभेत मला कुठंच दिसली नाही, ती म्हणजे चंद्रप्रतिमा. ज्या ठिकाणी राजसिंहासनामागं प्रतीक म्हणून कुरूंनी शुद्ध चांदीची प्रतिमा ओतविली होती, नेमक्या त्याच ठिकाणी राजसिंहासनामागं पांडवांनी मुरलीधर श्रीकृष्णाची शाडूची एक नीलवर्णी प्रतिमा कोरली होती. पांडवांच्या श्रीकृष्णनिष्ठेचं ते प्रतीक असावं. राजसभेचं दालन पाहून होताच आम्ही राजश्रियांच्या दालनात प्रवेश केला. राजश्रियांची दालनं म्हणजे तर सौंदर्याचं अप्रतिम प्रदर्शनच होतं. नक्षीदार कोरीव शुभ्र पाषाणाच्या स्तंभावर नर्तिकांच्या अनेक भावमुद्रा खोदल्या होत्या. केशभूषेसाठी उंच उंच दर्पण नक्षीदार दगडी महिरपीत बसले होते. भिंतीवर राजकुलातील स्त्रीपुरुषांच्या जीवन पराक्रमातील अनेक भावप्रसंग चितारले होते. त्यातला प्रत्येक भावप्रसंग मला स्पष्ट समजला, कारण बाबांनी कुरूंचा कुलवृत्तांत मला वेळोवेळी कथन केलेला होता. त्या दालनातील प्रत्येक चित्र मला मोहक आणि बोलकं वाटलं. काही प्रसंग फारच पुराणकाळचे असूनही ते कालच घडल्यासारखे परिचित वाटू लागले. उर्वशी उर्वशी म्हणत झाडाझुडपांना मिठ्या मारणारे निष्ठावंत प्रेमिक महाराज परुवरस एका चित्रात रेखाटलेले दिसले. इंद्राचा पराभव करून परतताना सैन्याच्या अग्रभागी आत्मोन्नतपणे उभे असलेले नहुष शुक्राचार्यांच्या चरणावर मस्तक टेकून पश्चादगत झालेले, आपल्या अपराधांची क्षमा मागणारे ययाती आणि त्यांच्या शेजारी गर्वोन्नतपणे उभी असलेली त्यांची पत्नी रूपगर्विता ऋषिकन्या देवयानी, सिंहाचे दात मोजू पाहणाऱ्या आपल्या भरताकडं सकौतुक पाहणारी शकुंतला, कुरूंच्या वंशविस्तारासाठी झटलेली महाराणी सत्यवती, अशा अनेक स्त्री पुरुषांच्या स्मृती त्या भिंतीवर ठसठशीतपणे साकारल्या गेल्या होत्या. त्या अबोल भावमुद्रा सजीव होऊन मूकपणाचं आपल्या कथा सांगत आहेत असं वाटत होतं. पण त्यातील एका चित्राचा मात्र मला काही केल्या अर्थबोध होईना. त्या चित्रात आर्तता होती, गूढ रम्यता होती.
भयान असह्यता होती. मात्र तरी ते मुळीच करून वाटत नव्हतं. त्या चित्राकडं पाहिल्यानंतर नेमकं काय वाटतं तेच मला कळेना. उत्सुकता, कुतूहल की अन्य काय होतं हे सांगणं कठीण होतं. त्या चित्रात गूढ आकर्षण होतं. रंगसंगती तर सर्व चित्राहून फारच प्रभावी होती. निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर एका भिंतीवर एक विशाल नदीच्या पात्राच्या एका वळदार ओघ दाखविला होता. त्या नदीच्या पात्रात गुडघाभर जलाशयात एक वृद्ध जरदासी खाली वाकून एक लाकडी पेटिका त्या पत्राच्या उफाळलेल्या लाटात लोटत होती. नदी किनाऱ्यावर एक तरुण राजश्री आपलं मुख आपल्या उंजळीत धरून क्रंदत होती. तिच्या राजवस्त्रावरून ती राजश्री होती हे निश्चित. तिच्या वस्त्राचा पदर घोंघावणाऱ्या उतान वाऱ्याबरोबर उडत होता. तिच्या कंचुकीवरून काही थेंब खाली ठिपकत असल्याचं दाखवलं होतं. वाटे की पाऊस नुकताच पडून गेल्यामुळं ते पाण्याचे असावे. पण मग त्यांची दुधासारखी धवल छटा का दाखवली होती ते मला नीट उमजेना. नदीच्या पात्राच्या पैल तीरावर 2 पर्वत शिखरांमधून सूर्यदेवांचा तेजस्वी प्रकाश झोत सरळ पेटिकेपर्यंत ओढला होता. त्या कल्पक चित्रकाराला त्या कृतीतून असं तर सुचवायचं नव्हतं ना की ती दासी ती पेटिका सूर्यदेवानंच अर्पण करते आहे. किनाऱ्यावर एक श्वेतवर्णी गाय नदीच्या पात्रातील जलप्राशन करीत आहे आणि तिचं नुकतंच जन्मलेलं एक गोंडस पाडस तिच्या कासेला बिलगण्यासाठी शेपटीचा गोंडा उंचावून धडपडत होतं. पण ते त्याला जमत नव्हतं. मला ते चित्र अतिशय आवडलं. ते चित्र खूप निरखून पाहून मी माझ्या स्मृतीला बराच ताण दिला. पण मला तो प्रसंग कुणीही कुठंही कधीच सांगितल्याचं आठवेना. शेवटी कुतूहल म्हणून मी अमात्यांना विचारलं, हा प्रसंग कोणता अमात्य? ते मलाही नीटसं माहीत नाही. असं एक चित्र तयार करावं असा आग्रह राजमाता कुंतीदेवींनी केल्यामुळं सर्वात कुशल असे मथुरेचे चित्रकार आणून ते काढून घेतलं आहे. चित्र पूर्ण होताच राजमातेला ते पाहण्यासाठी मी पाचारण केलं. चित्र पाहताच मात्र त्या स्तब्ध झाल्या. चित्रकाराला वाटलं आपली कला त्यांना आवडली नसावी. राजमाता त्या पेटिकेत नेमकं काय होतं याची मला कल्पना देण्यात आली असती तर ते चित्र मी ह्याहीपेक्षा अधिक समर्पक आणि सूक्ष्म भावछटात रेखाटलं असतं, तो चित्रकार म्हणाला. मग राजमातेने चित्रकाराला कोणतं उत्तर दिलं मी उत्सुकतेने विचारलं, कारण मलाही नेमकं तेच कुतूहल होतं. एक दीर्घ निश्वास सोडून त्यावेळी कुंतीदेवी म्हणाल्या की त्या पेटिकेत काय होतं हे एकट्या दुर्वास ऋषींनाच माहीत आहे. अमात्यांनी उत्तर दिलं, बाहेर यज्ञमंडपात असलेल्या ऋषीत दुर्वास ऋषी आहेत का? मला त्या चित्रातली आर्तता हृदयस्पर्शी वाटली. त्या पेटिकेत काय असावं ही शंका काही केल्या दूर होईना. म्हणून मी पृच्छा केली. नाही उत्तर आलं. आम्ही दालनातून बाहेर आलो. मनात असूनही शिष्टाचार म्हणून मला अधिक प्रश्न विचारत आले नाही. सर्व राजवाडा पाहून झाला. शेवटचं एक दालन शिल्लक राहिलं. त्या दालनातील सर्व वस्तू मायावी आहेत असं अमात्यांनी आम्हाला सांगितलं. विनोदानं अश्वत्थामा म्हणाला, तसं सगळं जगच मायावी आहे. शेवटी आम्ही त्याची दालनात प्रवेश केला. खांद्यावरची गदा पेलं दुर्योधन सर्वांच्या अग्रभागी टेचात चालला होता. त्या दालनात प्रवेश करताच एका सोपानावर दासींच्या एका घोळक्यात उभी असलेली द्रौपदी मला दिसली. जिला पाहताच माझ्या स्मृतीचे मोहोळ डिवचलं गेलं. घटनांच्या गांधीर माशा घोंघावत माझ्यातल्या सुतपुत्राला डसू लागल्या. एक सुतपुत्र म्हणून आपल्यावरती आता तिरस्काराची जळजळीत कटाक्ष तर नाही ना टाकणार, या केवळ जाणीवेनेच माझं मन गुदमरू लागलं. पण घडलं ते उलटंच. मी दृष्टी भेट घेता होता तिने आपली मान तिरस्कारानं दुसरीकडं नाही वळवली. क्षणभर माझ्याकडे पाहतच तिनं आपली दृष्टी पटकन खाली वळवली. तिचं मुख आरक्त झालं. आपल्या सखीच्या कानात ती काहीतरी हळूच पुटपुटली.
तिच्या डोळ्यातील भाव मला निराळाच, अगदी अपरिचित वाटला. माझ्यावरच्या प्रेमानं भारावलेली वृषाली कधी कधी माझ्याकडं जसं पाहित तसा वाटला तो मला. आपल्या सखीच्या कानात ती काय पुटपुटली असावी काही कळेना. दुर्योधनाचं मात्र दालनाकडं लक्ष नव्हतं. तो त्या दालनातील मायावी वस्तूकडे पाहत ताठपणं तसाच उभा चालू लागला. दालनाच्या मध्यंतरी एक आकर्षक वीण असलेली नक्षीदार पायघडी अंथरली होती. त्या पायघडीवरील रेखीव नक्षी पाहून त्यानं आश्चर्यानं आपल्या भुवयात आणल्या आणि दुसऱ्या क्षणी पुढं जाण्यासाठी म्हणून वर छताकडे बघणं त्यानं सरळ डावं पाऊल त्या तलम पायघडीवर टाकलं. पण ती पायघडी नव्हती. काठोकाठ पाण्यानं भरलेल्या एका छोट्या तलावावर राजवाड्यातील दासींनी विविध रंगाच्या फुलांच्या परागकणांनी पाण्यावर काढलेली ती एक फसवी रांगोळी होती. तिच्यावर पाय पडल्यामुळे अचानक दुर्योधन सरळ आणि जलाशयात तोंडघशी फेकला गेला. रांगोळी विस्कटली गेली. त्याचा भव्य राजमुकुट मस्तकावर उडून तलावात कुठंतरी अदृश्य झाला. हातातील गदेमुळे त्याला नीट पोहताही येईना. त्याने 2-4 गटांगळ्या खाल्ल्या म्हणून मी पुढं होऊन झटकन त्याला हात दिला. त्या आधारानं तलावावर हसत येत तो विनोदानं म्हणाला आणि अश्वत्थामाला काहीतरी म्हणणार होता तेवढ्यात तिकडं सोपानावर उपहासात्मक हास्याची कारंजी उडाली. दुर्योधनावर तिरस्काराचा एक जळजळीत कटाक्ष टाकत आपल्या सखीने उद्देशून द्रौपदी खोचकपण म्हणाली, अंध पित्याचे पुत्रही अंधच दिसतात म्हणायचे. तिच्या सखी पक्षिणीच्या थव्याच्या चिवचिवाट्यासारख्या साथ देत खसखसल्या, तर काय पायाखालचं सुद्धा दिसत नाही. त्या कुस्तीत आणि खोचक उद्गाराने मला अत्यंत किळस आली. तिच्या शरीराला सुगंध असेल, पण मनातून आलेल्या दुर्गंधाशिवाय आम्हाला कधी काय दिसलं? दुर्योधनावरचा तिचा क्रोध तिनं असा त्याच्या अंध पित्याच्या नैसर्गिक व्यंगाचा मर्मभेदक उल्लेख करून प्रदर्शित केला. मला वाटलं काही झालं तरी स्त्रीला मर्यादा असाव्यात, निदान राजस्त्रीला तरी त्या असाव्यात. किमान वडीलधाऱ्याविषयी बोलताना तरी तिनं जिभेचं वेग रोधावेत. तिच्या कुचेष्टेनं भिधारलेल्या दुर्योधनानं हातातील अवजड गदा क्रोधानं तशीच तलावात फेकून दिली. आपले आग पाखडणारे डोळे तिच्या रोखीत ताठ मानेनं तो केवढ्या तरी मोठ्यानं कडाडला. अंध पित्याचे पुत्र डोळ्यात डोळस असतात हे प्रसंग येईल तेव्हाच तुला कृतीने दाखवून देईन. त्याच्या भिजलेल्या वस्त्रावरून पाणी ओसंडत होतं, पण क्रुद्ध डोळ्यातून मात्र आग. आणि यात त्याचा काय दोष होता? द्रौपदीच्या अहंभावी उद्गाराचं समर्थन करून त्या क्षणी दुर्योधनाला कोण शीघ्रकोपी म्हणणार होतं, अहंमन्य मानणार होतं? अश्वत्थामानं त्याच्या दंडाला धरून त्याला कसं तरी त्या मायावी दालनाबाहेर नेलं. मी जाता जाता त्या तलावाकडे पाहिलं. त्यावरची वलय थांबली होती. परागकणांची रांगोळी पूर्ववत तयार झाली होती. पण ती पूर्वी इतकी आकर्षक नव्हती. कशी असणार? पूर्वीच्या रंगछटा कुठच्या कुठं विखुरल्या होत्या, उधळल्या होत्या. विचित्र रंगछटाचं विरूप मिश्रण मागं दाटलं होतं. मी जवळ जाता दुर्योधन मला निग्रहानं म्हणाला, कर्णा, आता मला इथं एक पळभरही थांबायचं नाही. सत्यसेनाला बोलावून घे आणि रथ जोडायला सांग. आत्ताच्या आत्ता मी हस्तिनापुराला असाच परतणार. आपल्या अंगावरची वस्त्र भिजली आहेत याची सुद्धा त्याला शुद्ध नव्हती. अश्वत्थामानं अमात्यांना नेत्रानं संकेत केला. त्यांनी वस्त्रागारातून एक कोरडं उत्तरीय व अधरीय आणलं. अश्वत्थामानं ती वस्त्र त्याच्या पुढं धरली तेव्हा कुठं त्याच्या ध्यानात आपण भिजलो आहोत हे आलं. एका मोकळ्या दालनाकडं अंगुली दाखवीत अश्वत्थामानं त्याला वस्त्र बदलून येण्यासाठी सुचविलं. अश्वत्थामा म्हणजे समयसूचकतेचा सुंदर निर्झर वाटला मला. दुर्योधन वस्त्र बदलून आला, पण त्याच्या शरीरापेक्षा त्याच्या अंगावरची वस्त्र फारच सैल दिसत होती. ती वस्त्र बहुधा भीमाची असावीत. मला तो एक विचित्र योगायोग वाटला. मी माझ्या मस्तकावरचा मुकुट काढून तो त्याच्या अनावृत मस्तकावर बसविला, कारण त्याचा मुकुट तर तलावाच्या तळाशी गेला होता.
माझ्या अनावृत्त मस्तकाकडं पाहून त्यानं विचारलं, आणि तुझ्या मस्तकावर काय? मी क्षत्रिय नाही राजा, मी सूतपुत्राला मुकुटाशिवाय वावरण्याची सवय असते, मी उत्तर दिलं. माझ्या मस्तकाकडं पाहत त्यानं अश्वत्थामाला विचारलं, वास्तविक याला कोणत्याही मुकुटाची आवश्यकता नाही असं तुला नाही वाटत? त्याचे सोने कुरळे केस मुकुटालाही लाजविणारे आहेत. अश्वत्थामा म्हणाला. मी त्याच्या मस्तकावर मुकुट ठेवल्यानं दुर्योधनाचा क्रोधावेग आता बराच कमी झाला. आम्ही हस्तिनापुराला जायच्या निर्धारानं तेथून बाहेर पडलो, कारण दुर्योधनाचा अवमान तो माझाही अवमानच होता. तो आणि मी दोन आहोत असे मी कधीच मानलं नव्हतं. त्यानं मला जीवन घडविलं होतं, भवितव्यही तोच घडविणार होता. त्याची कुचेष्टा करणारी द्रौपदी मला केवळ अविचारीच नाही तर घमेंडीखोरही वाटली. प्रत्येक घटनेला परिणाम असतो, तिलाही तो कधीतरी भोगावा लागणार असं मला वाटलं. एकाएकी चोहोबाजूने चोघडे, नगारे, तुताऱ्या आणि मृदुंग यांचा हर्षवर्धक एकच कल्लोळ झाला. म्हणून मी कुतूहलानं अमात्यांना त्या कल्लोळाबद्दल विचारलं. ते म्हणाले, आता यज्ञाला प्रारंभ होईल. द्वारकेहून भगवान श्रीकृष्ण आत्ताच आले असावेत. त्यांच्या आणि इतर यादवांच्या स्वागतासाठीच ही रोमहर्षक वाद्य वाजवत आहे. राजसूय यज्ञाची अट आमच्या राजानं पूर्ण केली आहे. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण, उत्तर अशी सर्व राज्ये या यज्ञापूर्वीच जिंकावी लागतात. यज्ञ मंडपात उपस्थित असलेले सर्व राजे आमच्या सैन्यानं पादांकरात केलेल्या या आर्यवर्तातील निरनिराळ्या भूभागाचे राजे आहेत. ते सर्व राजे उठून आता यज्ञवेत्याला अभिवादन करतील. कोणकोणती राज्ये जिंकली आहेत तुमच्या सैन्यानं? मी प्रश्न पुन्हा विचारला. कितीतरी कोसल, विदेह, चेदी, ते एक एक नाव सांगू लागले. ते ऐकता ऐकतच आम्ही यज्ञ मंडपाजवळ आलो. हस्तिनापुराकडे परतण्यासाठी आम्ही सरळ यज्ञ मंडपातून बाहेर जाण्यासाठी तत्परतेने पावलं टाकू लागलो. दुर्योधन तर कुणाकडेही ढुंकून न पाहता झपाझप चालू लागला. पण प्रवेशद्वाराकडे रुद्र राजाचा हातात हात धरून आत येणाऱ्या पितामहांनी त्याला मध्येच थांबविलं आणि अधिकारवाणीत ते त्याला म्हणाले, दुर्योधना, तू यज्ञासाठी आला आहेस की मृगयेसाठी? जा, एक काम कर. यज्ञात बळी देण्यासाठी आणलेल्या पशूंची गणती करून त्यांची नीट व्यवस्था राखली आहे की नाही ते तू स्वतः पहा. आणि कर्ण, तू यज्ञासाठी दान देण्याच्या वस्तू स्वहस्ते सर्वांना दान करावयास बस. अगोदरच द्रौपदीकडून अवमानित झालेला करारी दुर्योधनाला त्यांनी सांगितलेलं एवढं क्षुल्लक काम मुळीच आवडलं नाही. बळीपर्जन्याच्या वेळी एकाएकी चोहोबाजूने ढगाळ जाळं निरभ्र आकाशावर गोळा व्हावं तसं असंख्य आठ्यांचं जाळं त्याच्या निरुद्ध मस्तकावर गोळा झालं. भक्कम काळविटानं शुष्क काटकीच्या साध्या आवाजांना सुद्धा कान टवकारावेत असे त्याने आपल्या वक्र भुवया अधिकच ताणल्या.